सांगितलं. मी माझं नाव नागनाथ विश्वनाथ शिंदे. मी लातूर जिल्ह्यातील शिवणखेड बुद्रुक या गावचा रहिवासी आहे. तर मी ITI वेल्डर आहे. मी गेली 10 ते 12 वर्ष झालं पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये वेल्डर म्हणून मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत आहे. तर गेल्या महिन्यामध्ये 5 तारखेला मला आपल्या मराठवाडा रेल्वे फॅक्टरीमध्ये मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. मग मी इथं इंटरव्ह्यूसाठी आलो. इथं इंटरव्ह्यूला आल्यानंतर तिथले जे हे होते प्रोडक्शन मॅनेजर होते ते दक्षिण भारतातील होते. त्या सरांनी, त्यांचं नाव होतं गौतम सर, त्या गौतम सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, पण माझी वेल्डिंगची ट्रायलच घेतली नाही. मग मी त्यांना म्हणलं की बाबा माझी वेल्डिंगची ट्रायल घ्या, मी ITI वेल्डर आहे ना, माझं स्किल आहे माझ्या वेल्डिंग मध्ये आहे, तुम्ही माझी वेल्डिंग न घेता तुम्ही मला डायरेक्ट जायला सांगताय. मग ते मला म्हणले की बाबा आम्ही तुम्हाला कळवू. मग मी गेलो, वापस घरी गेलो. नंतर कंपनीच्या गेटवर काही 4 दिवसानं मी वापस आलो. तर तिथल्या सिक्युरिटीला मी विचारलं की मी इथं इंटरव्ह्यूसाठी आलो होतो, तर मला माझं जॉईनिंग होईल का नाही मला सांगा. तर ते म्हणले की बाबा तुझ्यासारखे हजारो तरुण रोज इथं गेटवरती यायला लागलेत, तर मग हजारो लोकांची CV इथं कचऱ्यामध्ये पडून आहेत, तर तुला कॉल आला किंवा तुला जॉईनिंगला आला नाही तर तू असं समज म्हणली की बाबा तुला रिजेक्ट केलंय. तर मग तिथं कंपनीच्या आतमध्ये गेल्यानंतर मला असं दिसलं की बाबा तिथे जेवढे पण उच्च अधिकारी भरले ते सर्वच्या सर्व बाहेरच्या राज्यातील आहेत. मग ते अधिकारी काय करायला लागलेत की त्यांच्या राज्यातील लोकांना अगोदर प्राधान्य द्यायला लागलेत. मग हा प्रकल्प कशासाठी उभा केला? हा प्रकल्प मराठवाड्याच्या तरुणांना रोजगार भेटावा म्हणून केला. आणि मराठवाड्यातील तरुणांची वर्षानुवर्षाची वणवण उरली आहे, ती वणवण थांबावी म्हणून हा प्रकल्प उभा केला. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले, लातूर जिल्ह्यातील तरुणांना 10,000 रोजगार भेटणार आहे. पाठीमागे म्हणले की बाबा तिथं आता सध्या 1000 लोक काम करायला लागलेत, पण प्रत्यक्षात ही सर्व खोटी माहिती आहे. तिथं सध्या 150 लोक काम करत आहेत आणि 150 लोकांमध्ये फक्त 5 ते 6 मराठी लोक आहेत. तिथं अशी परिस्थिती आहे, कोळशाच्या खाणीमधून हिरा हुडकून काढावा अशी मराठी लोकांची परिस्थिती आहे. भूमिपुत्रांना तरी ह्या प्रोजेक्ट मधून अक्षरशः डावललं गेलंय, अशी परिस्थिती आहे. तर मग हा प्रकल्प उभा कशासाठी केला? हा प्रकल्प बाहेरच्या राज्यातल्या तरुणांसाठी उभा केला का? त्यांच्या राज्यामध्ये प्रकल्प नाहीत का? मग हा प्रश्न मी आज उचलून धरतोय. तर मला जर न्याय नाही भेटला तर मी कंपनीच्या गेटवर पुढच्या आठवड्यामध्ये आमरण उपोषणासाठी बसणार आहे. विनंती कोणाला आहे, तुमचं काय मागणं आहे? माझं मागणं एकच आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगार भेटावा. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये नेहमी म्हणतात की मराठी तरुणांना रोजगार भेटला पाहिजे, मराठी तरुणांना रोजगार भेटत नाही, तर ते एकदम बरोबर बोलतात. मग राजसाहेब, तुम्ही आता सध्याची जी परिस्थिती आहे, माझ्यावर जो अन्याय झालाय, मला न्याय मिळावा म्हणून तुम्ही ही माझी मागणी उचलून धरा. हीच मी मागणी तुम्हाला ह्या प्रसंगी करतो की माझ्यावर जो अन्याय झालाय, माझ्यासारख्या हजारो तरुण आज त्या कंपनीच्या गेटवर चक्रा मारायला लागले, त्यांना न्याय भेटावा, स्थानिक मराठी तरुणांना न्याय भेटावा म्हणून मी आज आवाज उठवतोय. आणि राजसाहेब ठाकरेंना माझी कळकळीची विनंती आहे की मला न्याय देण्यासाठी तुम्ही आवाज उठवावा.